भीमा सहकारी साखर कारखान्याच्या भानगडी तर भानगडी म्हणजे काय? रोज एक नवीन प्रश्न आणि त्या प्रश्नाचा शोध घेणारी काही ठराविक माणसं. दौंड तालुक्यामध्ये भीमा सहकारी साखर कारखाना ही शेतकऱ्यांसाठी पहिली सार्वजनिक सहकारी संस्था म्हणून निर्मित झाली आणि त्या संस्थेचं आज झाले काय तर भानगडी मागं भानगडी. साखर जळाली, कारखाना डबघाईला आला, कारखान्यावर कर्ज झालं, कर्ज किती झालं ह्याचा तपास नाही, कर्ज कुणी फेडलं हे माहीत नाही, साखर कशी जळाली पोलीस खात्याचा अहवाल असून सुद्धा तो अजून प्रश्न अनुत्तरित. या सगळ्या भानगडीत एक नवीन भानगड की भीमा सहकारी साखर कारखान्याने अनेक वर्ष निवडणुका घेतल्या नव्हत्या म्हणून या संदर्भात साखर संचालक पुणे यांनी एक समिती स्थापन केली आणि या समितीमध्ये साखर कारखान्याच्या संचालकांव्यतिरिक्त 3 बाहेरील व्यक्ती नेमणूक केलं होतं. त्यामध्ये अध्यक्ष म्हणून वसंतराव साळुंखे असतील, एक पडवी गावचे शितोळे तर पारगावचे ताकवणे, असे हे 3 व्यक्ती ज्या दिवशी तिथे समितीच्या अनुषंगाने गेले आणि मग झाला मोठा गोंधळ म्हणजे भानगड. ही भानगड थांबवण्यासाठी संचालक बोर्डाने धावत पडत मुंबई मंत्रालय गाठली, मंत्र्यांपुढे आपलं मत मांडलं. त्यानंतर संबंधित अध्यक्ष आणि नेमलेल्या 2 सदस्यांना मंत्रालयातून प्रचारण करण्यात आलं. ते गेले, त्यांना 10 दिवसाची मुदत दिली होती तर 4 दिवस आधीच निकाल झाला. ही एक भानगड. या भानगडीने अजून एक भानगड झाली. ह्या सगळ्यांच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये हा विषय गेला आणि कोर्टाने एक नवीन भानगड दिली. कोर्ट काय म्हटलं की ही सर्व झालेल्या गोष्टींचं काही देणं घेणं ठेवण्यापेक्षा कारखान्याच्या निवडणुका ह्या 2 आठवड्यात घेण्यासाठी कार्यप्रणालीला सुरुवात करा असा आदेश जारी केला आणि हा सुद्धा आवाज लोकशाहीने तुमच्यापर्यंत मांडला. आता नवीन एक भानगड आहे. मित्रांनो, आम्ही जे सांगतोय ते आपल्याला कोणाला बाधित वाटत असेल, कोणाला त्रासदायक असेल तर उपचार घेऊ नका. त्यासाठी असणारी कागदपत्र आणि ते वास्तव्यात असेल ते आमच्याकडे घेऊन या. आम्ही परत आमच्या वाचक वर्गासाठी श्रोत्यांसाठी प्रकाशित करू. आता नवीन भानगड काय आहे तर भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक बोर्डाची जी मुदत होती ती 5 जून 2020 रोजी संपलेली होती. 5 जून 2020 रोजी संपलेल्या मुदतीनंतर संचालकांना कामकाज करण्याचा अधिकार राहत नाही. हा अधिकार त्यांनी विशेष बाब म्हणून जर साखर आयुक्त किंवा संबंधित विभागातून आणला असेल ते आम्ही त्याला आम्हाला ते ज्ञात नाही असल्यास त्यांनी आम्हाला ते सांगावं. पण पुढे असं झालं की शेवटची निवडणूक मे 15 मध्ये झाली होती आणि 5 जून 2020 मध्ये ते वर्षाची मुदत संपल्यामुळं कार्यकारिणी नेस्ताबूत झाली असं कायद्याच्या भाषेतला विषय आहे. आता ही भानगड वाढल्यामुळं काय झाली, कोर्टानं सांगितलं की तुम्ही 2 आठवड्यामध्ये निवडणुका घ्या. म्हणून याचाच आधार घेऊन उद्धव राजाराम फुले राहणार लडकतवाडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे आणि संभाजी दत्तात्रय ठाकोरे या 2 व्यक्तींनी प्रादेशिक सहसंचालक साखर पुणे विभाग यांच्याकडं एक नव्यानं तक्रार केली. तक्रार काय आहे? फार गमतीची आणि भानगडीची. आता ही भानगड काय आहे की ज्या संचालक मंडळाचा 5 जून 2020 ला कार्यभाग संपला त्या संचालक मंडळाने त्याच्यानंतर 2020 असेल, 2021 असेल, 21-22 असेल, 22-23 असेल, 23-24 असेल, 24-25 असेल, या वर्ष कालखंडामध्ये काही थोडक्यात जनरल मीटिंग सर्वसाधारण सभा घेतली. या सभेमधून काय निर्णय घेतले आणि हे सगळे निर्णय बेकायदेशीर आहेत अशा स्वरूपाची अपेक्षा व्यक्त करत त्यांनी या सर्व संचालक मंडळात
विशेष करून त्यांनी ज्या केलेल्या कामकाजा दरम्यानच्या वर्षांमध्ये जे कामकाज केले हे कलम 77-78 प्रमाणे कारवाई करून 77 प्रमाणे संचालक मंडळ यांना 5 वर्षाकरता निवडणूक लढविण्यास अपात्र घोषित करावे अशी तक्रार केलेली आहे. संचालक मंडळ कार्यभार संपताना कामकाज करत आहे आणि हे कामकाज बेकायदेशीर आहे. या मुद्द्याला हात घालून उद्धव राजाराम फुले, संभाजी दत्तात्रय ताकवणे यांनी आता या संचालक मंडळाला 5 वर्षासाठी निवडणूक लढवता येणार नाही आणि ती करू देऊ नये म्हणूनच तक्रार केलेली आहे. हा एक नवीन भानगड. आता या भानगडीतून पुढे काय भानगड निघणार आहे ते आगामी काळात तुम्ही पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा. लोकशाहीचा संपर्कासाठी मी विजय चव्हाण 97 65 56 69 16 94 23 21 29 27. धन्यवाद.